हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीचा. आजचा वार आहे शुक्रवार. काल होता गुरुवार, तर काल जाऊन डेप्री घेऊन आली. आज शुक्रवार त्यांच्या स्कूलमध्ये हे बघा विठ्ठलाचं कपलं परिधान करून मी पाठवावं लागले. आज त्यांच्या स्कूलमध्ये दिंडी आहे. तर कसा दिसतो माझा विठ्ठल नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कार्तिकचे पप्पाचं पण तयार झालं आणि ते निघाले. आणि आता मी आई पारुशी आणि का मुलगा बघा विठ्ठल बनला. कसं दिसतोय माझा कार्तिक विठ्ठलमध्ये नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथं हे बघा आणि तयारी वगैरे मी केलं आणि विठ्ठल मीच बनवले त्याला, म्हणजे तयारी पूर्ण मीच केली त्याची. कशी दिसते आणि माझा छोटा विठ्ठल कसं दिसतंय कमेंटमध्ये सांगा नक्की. तर आज त्याच्या स्कूलमध्ये आहे ना काय आहे फंक्शन नीट सांग काय आहे? दिंडी आहे अजून काय आहे आणि फंक्शन आहे आणि तू काय करणार आहे? विठ्ठल म्हणून जाणार आहे ड्रामा करून. तर नक्की सांगा. तर त्याचे पूर्ण फायनल लुक दाखवते तुम्हाला. फायनल लुक बघा. आता चौथीला आहे. आता पण विठ्ठल बनवला आणि त्याने सिनियर के जीला होता ना तेव्हा पण विठ्ठल बनवलेला. आता किती दिवसानंतर केला. आता 2 वेळा झालं त्याचं विठ्ठल बनवून. का 2 वेळा योगायोग डायरेक्ट मिसने सांगितलं की तुम्ही कार्तिकला विठ्ठल बनवा म्हणजे. तेव्हा पण सिनियर के जीला पण तसंच आणि आता पण तसंच केलं. तर तो विठ्ठल बनला आणि गेला. आणि असो आता हे संध्याकाळी वाजलेत 4:30. तर मला ना सूप प्यायची इच्छा झाली. म्हणले दुकानातून जाऊन सूप घेऊन आली. आणि इथं बघा मी टमॅटो सूप बनवते आणि एक नंबरच लागतं आणि छान लागते. उकळत्या पाण्यात टाकायचं आणि गुटल्या होऊन द्यायचं नाही, फक्त हलवतच राहायचं. छान होते. आणि मस्त की सूपचा आस्वाद घेतला. सूप पेली आणि कार्तिकचे पप्पा गेलेत बाहेर डेपरी द्यायला. सकाळी त्याचा प्रोग्राम होता, संध्याकाळी गेले डेपरी द्यायला. आणि इथं बघा मी म्हणली घरातलं सगळं काम उरकून घ्यायचं. आणि हे बघा टाकी सगळं भरून घेते. आणि जे भाजायचं आहे ते बाजूला काढून घेतलं आणि जे नाही भाजायचं आहे ते आतमध्ये ठेवलं. अजून मला भरपूर अजून कडधान्य वगैरे भाजायचे. आता मला मसाल्याचंच आता भाजून घेणार आहे. कडधान्याचं आता नंतर भाजावं म्हटले. आता पहिले मसाले भाजून घ्यावं म्हटली. तर इथं बघा लोखंडाचंच पॅन घेतलं आणि वेलची पूट आहे ना, मी लय दिवस झाला आता घरातच करते. मी दुकानातला वेलची पूट आणतच नाही. डायरेक्ट वेलचीचे 2-3 पॅकेट आणते आणि छानपैकी भाजते. आणि छान असं सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी भाजायचं आणि थंड होऊन द्यायचं. मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलं. आणि बडीशोप, अख्खे बडीशोप आहे तर पोळ्यात ठेवलं तर कार्तिक काय खात नाही, कशात टाकलं तर खात नाही. म्हणून चला म्हटली बडीशोप पण असं छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतलं. त्याची पण पावडर करायचं. आणि कशाला तर लागते जिरा पावडर, म्हणून जिरा पावडर पण घरातच करावं म्हटले. आणि जिरा पण छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत रंग बदलेपर्यंत छानपैकी भाजून घेतली. आणि हे सगळे ना छान मसाले भाजले ना 1-2 वर्ष आरामात टिकतात. जरा पण बुरशी लागत नाही, काही नाही. आणि धन पावडर मी पहिले विकत आणत होते. आता चला घरातच बनवायचं. आता विकत आणण्यापेक्षा घरातच बनवायचं म्हणून मी आता धनच विकत आणते 2-3 किलो आणि घरातच बनवते. आणि असं ठेवलं ना तर बुरशी लागते, त्याला बुरशी लागते, किडे वगैरे लागतात. मग मी ठरवलं की छानपैकी थोडंसं आणलं की थोडंसं ना भाजायचं. भाजून झाल्यानंतर मग डब्यात बांधून ठेवायचं. अजिबात बुरशी लागत नाही, काय नाही. धन पावडर करायचे म्हणून धन पण ना छानपैकी भाजून घेते आणि 2 भागात भाजून घेतलंय बरं का. आणि त्याच्यानंतर रवा. रवा मी तुम्हाला सांगितलं ना 3 महिने झालं बाजार भरते. प्रत्येक महिन्यात जाऊन 1-1 किलो घेऊन यायचे. 1-1 किलो त्याला काय खायचं नाही, काही नाही. अशा बघा आता हे 2 किलो रवा आहे ना, एकाच कढई माझी खूप मोठी आहे ना, म्हणून 2 किलो रवा त्याच्यात आरामात बसला. म्हणून 2 भागात मी भाजणार आहे, तुम्हाला दाखवते मी छानपैकी. आणि असंच रवा ठेवला की त्याला आळे होतात आणि सोनकिडे होतात. आणि म्हणून मी ना हे सगळे भाजून ठेवते. तुम्ही पण एकदा ट्राय करा बघा. भाजून थंड करा आणि डब्यात बांधून ठेवा आणि त्याला वर्षभर बघूच नका. बघा अजिबात त्याला काहीच होत नाही, बुरशी लागत नाही, आळ्या लागत नाही, त्याला काहीच होत नाही. कारण की मी स्वतः अनुभवलं आहे म्हणून मी स्वतः ट्राय करते. आणि एवढं सगळं भाजताना गॅसची पण मी बचत करते बरं का, नाही तर मी गॅस वाया घालत नाही. आणि गरमच कढई असते ना, म्हणून मी काय करते माहिती का, जेव्हा भाजायचं असेल तेव्हा गॅस चालू करते आणि काढून घ्यायचं तर गॅस बंद करते. रवा 2 भागात असं भाजून घेतली छानपैकी. त्याच्यानंतर लापशीला पण ना छानपैकी भाजून घेते. आणि हे सगळं भाजताना ना रवा असून दे किंवा लापशी असून दे, तेल तूप वगैरे काहीच वापरत नाही, कोरडंच भाजून घेते आणि सगळं थंड होऊन देते. आणि तुम्हाला माहिती आहे का, बारीक ना लापशी मला पेक्षा ना अशी जाड जाड मोठी असतात ना ती लापशी खूप आवडते. ही तेच प्रकार आहे. तर मी सुपर बाजार आहे ना आपलं देवगाव फाट्यावर, तिथं मला भेटली म्हणून लगेच उचलली मी.
त्याच्या कारण की मला तसंच आवडतं, एकदम बारीक आवडत नाही. भाजलेले हे सगळं प्रकार बघा, आता हे सगळं मिक्सरमध्ये काढून घेते. आणि हे बघा, हे सगळं थंड होऊन झाल्यानंतर डब्यात भरून घेते आणि जे भाजायचे आहे ना, मग सॉरी मिक्सरमध्ये काढायचं ते काढून घेते. पहिले मला इलायची पावडर आहे ना करून घेते, इलायची सगळी टाकली आणि बारीक पेस्ट करून घेते. आता बघा, पहिला बॅच काढला आणि थोडंसं जाडसर आणि परत बॅच करून घेते. हे बघा, अजून एकदम पूर्ण बारीक करून घेते, पेस्ट करून घेते. जी आपल्या दुकानात भेटते ना तशा प्रकारे करून घेते. हे बघा, पूर्ण बारीक झाली आणि बघा मी भरणीत काढून घेते. पहिलीची इलायची आहे ना ती वाटीत काढून घेतली, म्हणजे प्लेटमध्ये काढून घेतली. त्याच्यानंतर बघा ही नवीन वेलची टाकते वरतून. खाली सांडते माझ्या हातातून तर सांडते म्हणून एक प्लेट घेतलं, प्लेटमध्ये आहे ना बघा काढून घेते. बघा सगळं सांडलं ना खाली तसंच. आणि हे बघा झाकणाला पण लागलंय छानपैकी, ते पण काढून घेते आणि भरून घेते. आणि जुनी आहे ना ती इलायची पावडर ती वरती टाकून घेते. असं सगळं करून घेते. फक्त इलायची पावडर जास्त आहे माझी, त्याच्यासाठी मी ते काढून घेतले. आणि जी पण पदार्थ आहे ना मी तसंच करते, जुनं आहे ते वर टाकते आणि नवीन आहे ते खाली टाकते, असं करते. आणि आता हे बघा वेलची पूड टाकून झाकण लावून ठेवते. पूर्ण थंड झाल्यानंतर झाकण लावायचं. त्याच्यानंतर बडीशोप पावडर करायचं. आता बडीशोप पावडर लागते कशाला, पोळ्याला लागते, गुलाबजामुन गुलगुले करायला लागते आणि डोसे करायला लागतात. ते गोड डोसे चिल्ले म्हणतात ना त्या प्रकारे तसं करायला लागतं मला. म्हणून ते मी बडीशोप टाकायचे कार्तिक खात नाही, नको नको करतो, ते तोंडाला लागतं म्हणून चला पावडर करून टाकायचं म्हटले. त्याचं पण पावडर केलं आणि 2 भागात गेलं, कारण की एका भागात म्हटलं तर माझं मिक्सरचं भांडं छोटं आहे, उडून पडते, त्याच्यासाठी 2 भागात केलं. एकदम बारीक पेस्ट करायची, जी दुकानात भेटते ना तशा प्रकारे होते. हे बघा पूर्ण बारीक केलं. हे बघा, आता हे पण ना भरणीत भरून घेते आणि थोडं हळूहळू खाली सांडते ना त्याच्यासाठी, तरी पण हळूहळू करून घेते. हे सगळं भरून घेते. त्याच्यानंतर जिरं पावडर करणार आहे. आणि दुसरा भाग आहे ना तो ह्याच्यात ठेवलेला, अंदाजने 50 ग्राम आहे माझं. हे 50 ग्रामचं पूर्णच करून ठेवायचंच कशाला म्हणून पूर्णच करून टाकलं. फक्त मला आता ना जिरं वाटून घेते. हे बघा, जिरं आहे ना मी पावशेर आणलंय, त्याच्यातलं थोडंसंच काढलं. जिरं तर मला फोडणीला लागते, जिऱ्याशिवाय माझं कामच होत नाही, म्हणून जिरं लागतंच. चला जिरं पावडर कशाला लागतंच आहे म्हणून जिरं पावडर करून ठेवलं. त्याचं म्हणजे थोडंसंच काढलं, म्हणजे 50 ग्राम 25 ग्राम असं काहीतरी काढलंय, म्हणजे अंदाजने थोडंसंच काढलंय. आणि हे तर बघा भाजल्यानंतर थोडंसं कलर चेंज झाल्यानंतर वाटल्यानंतर बघा विटंगी रंग झालाय त्याचा. मी पण पहिल्यांदा जिरं पावडर केलं बरं का. धना पावडर, बडीशोप पावडर हे सगळं केलंय. जिरं पावडर मी पहिल्यांदा घरात केलंय. त्याच्यानंतर शेवटला घेतलंय धन पण असं जाडसर वाटत नाही, एकदम बारीक पेस्ट करते. जी दुकानात भेटते ना तशीच करते. थोडं थोडं करून ना सगळं असं वाटून घेते. धना पावडर आहे ना मला सगळ्यांमध्ये लागते, भाज्यांमध्ये सगळ्या भाज्यामध्ये टाकते धना पावडर, म्हणून मी धन विकतच आणते आणि घरातच करते. आणि छानपैकी बारीक जे दुकानात भेटते बारीक पेस्ट तसंच करते मी. आणि हे सगळं भाजून घेते आणि डब्यात भरून घेते. हे बघा, तर एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि चमच्याने ना डब्यात भरून घेते. राहिलेला ना मसाला डबा आहे ना त्याच्यात पण टाकून घेते, राहिलेला पिशवीत बांधून ठेवून टाकते टाकीत. संपलं की मग ते वापरायला, हा डब्यातला वापरायचं नाही. जोपर्यंत मसाला डब्यातला संपत नाही ते थैलीतलं संपवायचं, त्याच्यानंतर मग डब्यातलं संपवायचं. आता मला हे किती दिवस जाईल मला माहीत नाही. तर हे बघा भरला गच्च डबा, त्याच्यानंतर मसाला डब्यात काढून ठेवते आणि ह्याच्यातलं संपलं की मग ते थैलीतलं टाकायचं. हे बघा, हे भरून टाकलं. आता चला स्वयंपाकाची तयारी करायची. आणि मसूर डाळच घेतली, स्वच्छ असं धुवून घेतलं. त्या दिवशी मी आमटी केलेली, आता मी वरण करते. कांदा, टमाटर, मिरची, आलं, लसूण, हळद, धन पावडर आणि हिंग आणि मीठ टाकून ना पाणी टाकून 3-4 शिट्या करून घेते. आता त्या दिवशी आमटी केलेली एवढी छान झालेली ना तुम्हाला काय सांगू, भाताबरोबर तर खूप छान लागत होती. चला वरण तर करून बघा म्हणून वरण पण केलं. इथं कुकरला लावले 3 शिट्या. आणि वांग्याची भाजी करायची. वांग देठं आहे ना फक्त मी असं कापून घेते. देठं सकट खाल्लं ना छान लागतं. तुम्ही असं नक्की ट्राय करा. मी स्वतः करते, मला आवडतं आणि देठ मी वाया घालून देत नाही. छान लागतं देठ पण खाल्ल्यानंतर, छान शिजलं ना छान लागतं. आणि किडे वगैरे बघते वांगीमध्ये आणि छोटी छोटी आणली, मला भरून आवडतं मला. आणि कापून घेते. त्याच्यानंतर हे सगळं कापून झालं की 2 बटाटे आहेत ना छोटे छोटे पीसमध्ये कट करून ना ते पण टाकून घेते. त्याच्यावरची साल काढून घेतली आणि छोटे छोटे पीस करते. जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, असे मिडियममध्ये करून घेते. आणि वांग बटाट्याची रस्सा भाजी करणार आहे.
तर असं करून घेते आणि पाण्यात डिप करून ठेवते, कारण की बटाटे तुम्हाला माहिती आहे काळे पडतात, वांगी पण काळे पडतात. त्याच्यानंतर एक प्लेट घेते, प्लेटमध्ये शेंगदाण्याचं कूट असं भरपूर असं शेंगदाण्याचं कूट घेते, हे बघा. त्याच्यानंतर त्याच्यात ना हळद टाकून घेते, धना पावडर, आणि त्याच्यानंतर गरम मसाला टाकून घेते, गोडा मसाला टाकून घेते, आणि किचन किंग मसाला, आणि गोडा मसाला, लाल तिखट मसाला, हे सगळं. आणि वरतून आहे ना लाल तिखट कांदा लसूण टाकते, आणि वरतून थोडंसं मीठ टाकून ना मॅगी मसाला टाकते. आज त्याच्यात ना किचन किंग मसाला टाकते, मॅगी मसाला पण टाकते, आणि कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर, बारीक चिरलेली कांदा, बारीक चिरलेले टमाटर ते टाकून घेते, हे बघा. आणि दोन्ही हाताने ना मिक्स करून घेते, एकदम छानपैकी एकजीव करून घेते. आणि अजिबात पाणी टाकायचं नाही, काही नाही, त्याच्यातच असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात भरून घेते, हे बघा. सगळं दोन्ही साईडला छानपैकी असं भरपूर भरून घेते आणि थोडंसं प्रेस करते, कारण की त्याच्यात मसाला त्याच्यातच राहायला पाहिजे, त्याच्यासाठी असं सगळं भरून घेते. त्याच्यानंतर ते बटाटा आणि वांगे ते देठ सकट त्याच्यात ठेवते, हे बघा. तुम्हाला दाखवते आता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि कारण की मी ही रेसिपी भरपूर वेळा केली आहे. मला अशी रेसिपी आवडते. पहिले कशी मी साधी सिंपल करत होते, ही 2-3 वेळा केली ना मला प्रचंड आवडली. म्हणजे चपाती बरोबर छान लागते, आमटी म्हणजे वरण भात बरोबर पण छान लागते, म्हणून मी करते. आणि आता इथं बघा छानपैकी वरण शिजलं आहे, आणि कढई तापवायला ठेवली आणि घाटून घेते, हे बघा. त्याच्यात चिंचेचं कोळ घालते आणि अजून टेस्ट छान येते, आणि मिक्स करून घेते. कढई घेतली, कढईत तेल टाकून घेते, आणि त्याच्यात ना राई, जिरा, कढीपत्ता, हिंग, कांदा हे सगळं टाकून घेते. गुलाबी रंगेपर्यंत भाजून घेते, हे बघा. तुम्हाला दाखवते. आणि तिथं थंड झालं, कुकर एका साईडला आहे, आणि हे सगळं छानपैकी भाजलं की फोडणी मारून घेते, हे बघा. आणि फोडणी मारताना ना थोडंसं गॅस माझं जास्त फास्ट होतं म्हणून उडून पडले. तर छानपैकी असं मिक्स करून घेते, आणि मला जेवढं पातळ पाहिजे तेवढं करून घेते. आणि इथं बघा थोडंसं पातळ आणि कढई भरून झाली तर राचो, आणि ते एका साईडला शिफ्ट करून घेते उकळी यायला. आणि कुकर घेतलं, कुकरमध्ये बघा तेल टाकलं, राई, जिरा टाकून घेते, कढीपत्ता, हिंग टाकून घेते, छानपैकी भाजून घेते. आलं लसूणचं पेस्ट पण टाकून घेते. तेच आलं लसूणचं पेस्ट आहे ना मी ना वरणात वापरलेलं, ते ह्याच्यात टाकून घेते, आणि हे सगळं भरलेलं मसाला टाकून घेते, बघा. छानपैकी भाजलं त्याच्यात टाकून घेते, आणि वरतून झाकण लावून ठेवते. त्याच्यात ना पाणी टाकते, जास्तीत जास्त 10 मिनटं नाही तर 5 मिनटं ठेवते वाफेवर शिजेपर्यंत. तुम्हाला दाखवते कसं करते, हे बघा. आणि पाणी टाकते, हे बघा, ग्लासभर, जास्त पण टाकत नाही. आणि गरम झाल्यानंतर टाकून हलवून घेते, हे बघा. आणि जास्त अजून थोडं पातळ पाहिजे म्हणून थोडंसं टाकते, कारण की शिजायला पाहिजे आणि जास्त करपायला नाही पाहिजे म्हणून. आणि 3-4 शिट्या करून घेते, आणि वरणाला उकळी आली, आणि बघा मी कोथिंबीर टाकून हलवून घेते, आणि ती कोथिंबीर कमी पडली बरं का, म्हणून परत हे केलं, मी कट केलं आणि टाकून घेतली अशी भरपूर. कशी वाटते ही वरण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी खरं सांगते तुम्हाला, मसूरची आमटी, मसूरचं वरण पहिल्यांदा केलं, आणि चपात्या करून घेतल्या, हे बघा. सगळ्या चपात्या करून घेतल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि भाजी कशी झाली ते पण तुम्हाला दाखवते, हे बघा. आणि कसं वाटते टेस्ट, आणि वरतून कोथिंबीर टाकते भरपूर अशी. छान झाली ना भाजी. आणि दुसरी गोष्ट, उद्या एकादशी आहे, आषाढ एकादशी. तर साबुदाणे भिजवणार आहे मी, आणि उद्या साबुदाण्याचे 2-3 रेसिपी बनवणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.